काय जी हे तुम्ही मला इथं बोलवलं खरं, पण एक बी काम करू देत नाही बघा. तुम्ही कशाला काम करणार गुंडप्पा दादा? उलट आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे आता, कारण तुम्ही आमच्यासाठी आऊसाहेबांच्याच जागी आहात. हा, घरात काही लोकांना या गोष्टीची जाण नाहीये, पण आम्हाला आहे. गुंडप्पा दादा, विश्वजितजी कधी येणार आहेत? मधू अनयराजेंसोबत येतीलच बघा थोड्या वेळात. तुम्ही आलात? अनय, चल लवकर फ्रेश होऊन घे, मी पानं वाढते. येस, चला येतो. गुंडप्पा दादा, बसा तुम्ही. नाही रेवा का मी इथं कसं गुंडप्पा काय? दादा, काही लोकांना या घरात तुमची किंमत नसेल, पण तुम्ही नका काळजी करू त्याची. बसा म्हणते ना. हे काय रेवा, आज पण भेंडी बनवलीस? सगळं विश्वजीतच्या आवडीचं केलेलं दिसतंय. रेवा, तुला माझ्या सगळ्या आवडी निवडी कळू लागल्यात तर. सॉरी मिस्टर विश्वजीत, पण भेंडीची भाजी आज मी केली आहे. मला माहिती होतं की भेंडीची भाजी तुमची फेवरेट आहे, म्हणून मी बनवली. टेस्ट करा ना, नक्की आवडेल तुम्हाला. इट्स नाईस. बाय द वे, हा असा बेत अचानक कसा काय ठरला? नाही, मगाशी तुम्ही काहीतरी बोलत होतात ना, मलाही आवडेल जाणून घ्यायला. कारण काय असणार मिस्टर विश्वजीत, आता तुम्ही आमच्या घराचे एक मेंबर आहात. तुम्ही कधीही इथे येऊ शकता. नाही म्हणजे अगदीच कारण नाहीये असं नाहीये, कारण आहे त्यामागे. डिनर. बरेच दिवसात तू घरचं जेवला नव्हतास ना, म्हणून आम्ही ठरवलं की एखादा प्लॅन करूया तुला बोलवून. आणि तसंही घरच्या जेवणाची सर कुठेच नाही. खरंय, घरच्या जेवणाची सर कशालाच येत नाही. मी इतके देश फिरलो, पण घरचं ते घरचंच. मग घरचं कोणी असावं असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की तुला तुझी काळजी करणारं, तुझ्या घरी तुझ्या आवडीचं काय काय बनवणारं असं कोणीतरी असावं असं नाही वाटत का? वाटायचं, पण आता तुम्ही सगळे आहात ना. रेवा का, मी काय म्हणतो, परवा एका लग्नाला गेलो होतो बघा गावात. काय ते आजकालच्या मुलींची फॅशन हो, कसले विचित्र विचित्र कपडे घालतात बघा. आता गावात हे म्हटल्यानंतर शहरात तर काय असेल बघा. हो, मी सुद्धा टीव्हीवर पाहिलंय. त्या शहरातल्या मुली काय कपडे घालतात. त्यांच्याही फ्रेंड्स असतील की शहरात, हो की नाही विश्वजीत? मला मैत्रिणी नाही आहेत. मुलींशी मैत्री करायला आवडत नाही तुम्हाला? मैत्री करावी अशी मुलगीच भेटली नाही मला आजपर्यंत. मग अशी मुलगी जर असती तर कशी असती ती? सालस, सुंदर, देखणी, बोलायला हुशार, वागायला समंजस. चार चौघांमध्ये जरी असली ना, तरी स्वतःची आयडेंटिटी वेगळी ठेवणारी असावी. बिनधास्त. नव्या विचारांची जरी असली तरी संस्कार, घर परिवार आणि नीतिमूल्यांचा आदर करणारी असावी. तुम्ही तर असं वर्णन करताय जणू की तुम्हाला मैत्रीण नाही बायको हवीये. सांगा ना मिस्टर विश्वजीत, तुम्हाला कशी बायको हवीये? हो विश्वजीत, सांगा ना आम्हाला पण. सांगा ना. सांगा ना मिस्टर विश्वजीत. मला तुझ्यासारखी बायको हवी. मला तुझ्यासारखी बायको हवी. तुझ्यासारखी बायको. मला तुझ्यासारखी बायको हवी. तुझ्यासारखी बायको हवी. तुझ्यासारखी बायको हवी. अरे पण काय करणार, ती तर माझी बायको आहे. माहिती आहे.
म्हणून तर गप्प आहे ना. माझी बायको आहेच इतकी सुंदर की कुणीही तिच्या सहज प्रेमात पडेल. खरं बोललास तू. रेवासारखी बायको मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. असं काही नाही मिस्टर विश्वजित, भाग्य वगैरे काही नसतं. अशा किती मुली माझ्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी शोधीन तुमच्यासाठी मुली. इतकी मस्त मुलगी शोधून काढीन तुम्ही नाहीच म्हणू शकणार नाही. माझ्या लग्नाबद्दल का बोलतेस तू? हा, असं कसं विचारू शकतेस तू? मला लग्न करायचं असतं ना तर केव्हाच केलं असतं मी लग्न. तुझ्यासारख्या कुबड्या घेऊन लग्नाच्या बाजारात धडपडायची गरज नाहीये मला. मिस्टर विश्वजित प्लीज शांत व्हा. ती सहज म्हणाली. सहज, मजेत, चेष्टेत, मुद्दामून कुठल्याही प्रकारे माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. आणि अशी कोणी चूक केली तर परिणामांना मी जबाबदार नसेन. मी दुसरं लग्न कधीही करणार नाही. थँक्स फॉर द फूड. विश्वजित, मधू, अरे मधू, मला काळजी वाटू लागलाय रे. दार उघड. अरे रोमीला कसंच म्हणल्या होत्या रे, एवढं मनाला का लावून घेतलास तू? मधू, दार उघड. मधू, अरे बाळा ऐक रे माझा, दार उघड लवकर. त्यांची हिंमत कशी झाली, त्यांची हिंमत कशी झाली माझ्या लग्नाबद्दल बोलायची? आणि ते तुझ्यासमोर? काय वाटलं असेल तुला? मी तू असताना दुसरं लग्न करेन? मधू, अरे बाळा ऐक रे माझा, दार उघड लवकर. नाही नाही, मी लग्न केलं ना रेवा तर फक्त तुझ्यासोबत करेन. कारण तूच माझी जान्हवी आहेस. मला कळलंय. हो, मला कळलंय. तू माझी जान्हवी आहेस, मला कळलंय. मी तुला धोका नाही देणार. मी तुला धोका नाही देणार. मी तुझ्याशिवाय कुणाशी लग्न नाही करणार. मी नाही करणार लग्न. मी नाही करणार. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही रे बा. आणि तशी वेळ झाली ना तर अरे धूर कसला यायला लागला रे दरवाज्यातून. मधू, दार उघड. मधू, अरे मधू, अरे काय झालं रे बाबा, काय केलंस हे? पडदा पेटवलाय फक्त. घाबरू नका. तुम्ही सगळे का त्याच्या मागे लागलात? जर त्याला लग्न करायचं नसेल तर जाऊ दे ना, नका मागे लागू. जसं त्याला त्याचं आयुष्य जगायचं तसं जगू द्या. त्यांना लग्न करायचं नाहीये हे कळतंय तुला, पण का करायचं नाही हे नाही का कळतंय? कारण तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि तिला नाही विसरू शकत. पण ती या जगातच नाहीये हे स्वीकारायलाच तयार नाहीये तो. तुला नक्की काय म्हणायचंय? काय सांगायचा प्रयत्न करतेस तू रेवा? आणि इतका कसा रे भोळा तू? तुला कसं कळत नाही? तो माझ्या जान्हवी शोधतोय. काय? आणि तो जर असंच वागत राहिला ना तर काही दिवसांनी तो मलाच जान्हवी समजायला लागेल. रेवा, तुला विश्वजित वेडाबिडा वाटतो का ग? तो वेडा नाहीये. त्याचं त्याच्या बायकोवर नितांत प्रेम होतं आणि म्हणून जान्हवी शिवाय तो दुसऱ्या कुठच्याच मुलीचा विचारही नाही करू शकत. आणि मी तुला तेच रेवा सांगायचं. प्लीज, आपण दोघं नेहमी असंच म्हणतो ना की आपल्या एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे म्हणून. पण जर मला काही झालं
तर तू दुसऱ्या कुठच्या मुलाचा विचार करू शकशील? नाही, काय बोलतोस? तेव्हा ऐक, हेच विश्वजितचं गणित आहे. तो दुसऱ्या कुठच्याच व्यक्तीचा विचार नाही करू शकत आहे आता. आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो, तसंच तोही जान्हवीवर प्रेम करतोय. हे बघ, ही योग्य वेळ नाहीये त्याच्याशी हे सगळं बोलायची. प्लीज तुम्ही त्याला फोर्स करू नका, प्लीज. नाही अने, तुला हे खूप सोपं वाटतंय, पण हा गुंता वाटतो तितका साधा नाहीये. आणि जर तो मला सोडवायचा असेल ना, तर मला जे ठरलंय ते करावंच लागणार. आता तर मी विश्वजितजींचं दुसरं लग्न लावून देणारच. घरचं कोणी असावं असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी शोधीन तुमच्यासाठी मुली. विश्वजित, काल जो प्रकार झाला त्याबद्दल खरंच सॉरी. असंच बोलता बोलता कसा विषय निघाला आणि अचानक तुझ्या लग्नाच्या विषयावर गेला. आय रिअली डोंट नो. मनात खरं म्हणजे असं काय. काल हेच डिस्कस करायला बोलवलं होतं ना मला. विश्वजित, ते न कळण्या इतका लहान नाहीये मी. विश्वजित, आय एम रिअली सॉरी. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तुला कशी मुलगी आवडते. ते मी तुला आधीच सांगितलंय याने. माझा चॉईस तुला माहितीये. विश्वजित, मला माहिती आहे तुला कालच्या प्रकाराचा खूप त्रास झालाय, पण असं परत होणार नाही. मी तुला शब्द देतो, तुझ्या लग्नाचा विषय इथून पुढे परत कोणीही काढणार नाही. हा विषय असाच बंद होणार नाहीये गुंडप्पा दादा. तुम्हीच सांगा रेवा, का आपण काय करायचं जी? काल रात्री मधू एवढा अस्वस्थ होता, खूप रागावला होता बघा. हे सगळं बघून मला तर असं वाटतंय की आपण त्याच्या लग्नाची बोलणी थांबूयात बघा. उलट याच कारणामुळे विश्वजितजींचं लग्न आपण लवकरात लवकर ठरवून द्यायला पाहिजे. असं नाही वाटत का तुम्हाला? गुंडप्पा दादा, ते खूप एकटे. या एकटेपणामुळे त्यांच्या आयुष्यात एक उदासी आली, आणि ही उदासी दूर करण्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? तेव्हा का ते बरोबर आहे जी, पण गुंडप्पा दादा, तुम्हीच म्हणत होतात ना, ते खूप एकटे, स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष करतात. मग अशा वेळेस त्यांची काळजी घेणारी, त्यांना समजून घेणारी अशी व्यक्ती त्यांना मिळाली तर त्यांचं आयुष्य पार बदलून जाईल. आणि अशा अवस्थेत एकट्याने आयुष्य जगणं किती कठीण आहे हे तुम्ही चांगलं समजू शकता. तेव्हा का हे सगळं मला समजतंय जी, पण विश्वजितला कसं समजावणार? त्याला नाही समजणार बघा. त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्या भल्यासाठीही आणि आपल्या भल्यासाठी. गुंडप्पा दादा, त्यांचं लवकरात लवकर लग्न होणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तेव्हा का हे काय विचारणं झालं? पण मला एक कळत नाही की जान्हवीला विसरून विश्वजितच्या प्रेमात पडेल अशी मुलगी आपण शोधायची कशी हो? त्याची काळजी तुम्ही नका करू, ही सगळी व्यवस्था करून ठेवली. हा, पण हे सगळं विश्वजितच्या नकळत करायला पाहिजे बघा. हो, ते तर आहेच. विश्वजितजींना यातलं काही जरी कळलं ना, तरी ते थेट मुंबईला निघून जातील. जास्तच गडबड होईल. त्यापेक्षा विश्वजितजींचं लग्न लवकरात लवकर लावून देणं खूप गरजेचं आहे. एवढी काय मागे लागली रेवा विश्वजितच्या लग्नासाठी? तिचा प्लॅन काय आहे? काही कळत नाहीये. हा, मी एक काम करू शकते. मी विश्वजितला रेवाचं प्लॅन सांगू शकते. अरे हो, मग तो इतका भडकेल तिच्यावर. सगळं विश्वजितला सांगायलाच हवं. आताच जाते. रॉमेला, पुन्हा मूर्खपणा करायला निघालीयस? कधी अक्कल येणार ग तुला? कसला मूर्खपणा? रेवा हे सगळं का करते हे कळत नाहीये का तुला? याच्यात तिचा काहीतरी डाव आहे. कसला डाव? विश्वजित काल भडकला
पण तो कधीतरी लग्न करणारच आहे ना. एवढ्या मोठ्या माणसाबरोबर लग्न करायला लाखो मुली जीव देतील, हे कळत नाही का तुला? हो ते तर आहेच. त्याला रेवासारखीच बायको हवी आहे. याचा अर्थ काय होतो ते कळत नाही का तुला? हो गॉड, मला पहिलं का नाही रिअलाइज झालं? रेवा आपलं बहिणीचं लग्न विश्वजित बरोबर करू इच्छिते. नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे. काय करू मी? तुझ्या मैत्रिणींना फोन लाव आणि विश्वजितचं लग्न त्यांच्यासोबत होतं का ते बघ. काहीही कर, पण रेवाच्या बहिणीचं लग्न विश्वजित बरोबर होऊन देऊ नकोस. एकदा का तो तुझ्या मैत्रिणीचा नवरा झाला की बघ, सगळं तुझ्या आणि मेघदत्तच्या बाजूने होईल आणि विश्वजित तुमचा खास होईल. हो, आता रेवाच्या हालचालीवर लक्ष ठेवायला पाहिजे. विश्वजितचा विश्वास जिंकला की आपल्याकडे पैसाच पैसा. सुस्वभावी, श्रीमंत आणि यशस्वी बिझनेसमन तरुणासाठी मुलगी हवी. सुस्वरूप, देखणी, बोलायला हुशार, वागायला समंजस, 4 लोकात मिसळूनही स्वतःच्या ओळखीच्या खुणा वेगळ्या उमटवू शकेल असं व्यक्तिमत्व असावं. बिनधास्त, नव्या विचारांची असली तरीही संस्कार, घर, परिवार आणि नीतिमूल्यांची जाण आणि आदर करणारी असावी. अरे वा, किती छान शब्दात मांडलंय बरं. संपर्क. अरे देवा, हे तर रेवाकाचा नंबर आहे की. म्हणजे ही जाहिरात मधूसाठी. हॅलो. अहो काय रेवाका, तुम्ही तर अगदी कमाल केली बघा. हे पेपर मध्ये जाहिरात देऊन मोकळ्या झालात की हो अगदी. मग तुम्हाला काय वाटलं होतं मी अशीच स्वस्त बसणार आहे? पण फक्त एवढ्या माहितीवरती लोक संपर्क करतील? अहो, सकाळपासून 5 फोन येऊन गेलेत स्थळासाठी. अरे बापरे, काय सांगताय काय? हो, लोकांना जाहिरातीतला मजकूर खूप आवडलेला दिसतोय, म्हणूनच फोन केला होता ना. आणि एकदा त्यांनी फोन केला की मी सविस्तर माहिती देतेच आहे फोनवर. ठीक आहे. मग त्या मुली कधी येणार आहेत भेटायला? कोणत्याही क्षणी येऊ शकते. पुन्हा दादा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लगेच घरी निघून या, आपण मिळूनच बघूया सगळं. अहो पण रेवाका, मी तिथं घरी. हो, कारण आई बाबा घरी नाही येत आज, आईच्या माहेरी गेले. आणि रॉमिलाही सकाळपासून गायब आहे, कुठे गेली काय माहिती. अनय याच्यात सगळं उरकून टाकूया ना आपण. ठीक आहे, मी निघतोच बघा. लगेच निघा. तुमच्या विश्वजित, आय मीन तुमच्या मधूसाठी तुम्हीच मुलगी ठरवा. आलोच मी.